खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। एका दाट जंगलात सर्व प्रकारचे प्राणी शांततेने राहत होते। हत्ती, वाघ, माकड, ससा, हरण आणि त्या जंगलात एक लबाड कोल्हा राहत होता। त्याचं नाव होतं फांड्या। तो हुशार होता, पण त्याची सगळी हुशारी फसवणुकीसाठी वापरत असे। फांड्या नेहमी दुसऱ्यांच्या कष्टावर आपलं पोट भरायचा प्रयत्न करत असे। एके दिवशी जंगलात खूप पाऊस झाला। बराच वेळ मुसळधार पाऊस पडत राहिला आणि सर्वत्र गारठा पसरला। प्राणी थंडीपासून वाचण्यासाठी गुहेत, झाडाखाली किंवा ढिगायाच्या आडोशाला जाऊन बसले। पण फांड्या मात्र भुकेने व्याकुळ झाला होता। काही खायला मिळत नव्हतं। तेवढ्यात त्याला एका गुहेतून हळुवारपणे बोलणं ऐकू आलं। ससा आणि माकड गप्पा मारत होते। ससा म्हणाला, आज तर आपण खूप छान भाजी केली आहे। पाटलांच्या शेतातून गाजरं आणि मुळे आणली होती, मसाला पण भारीचा वापरलाय। हो, आणि त्या झाडाच्या मागे काही चिक्कूही मिळाले। बघूया, आपण हे सगळं एकत्र शिजवून जेवू। हे ऐकून फांद्याच्या तोंडाला पाणी सुटलं। त्याने एका झाडामागे जाऊन एक युक्ती रचली। त्याने आपल्या अंगावर काही वाळलेले गवत आणि झाडाची साल चिटकवून घेतली, जणू तो कोणीतरी अज्ञात वनदेवता आहे असं भासवायला लागला। त्यानंतर तो ससा आणि माकडाच्या गुहेपाशी गेला आणि गंभीर आवाजात बोलला, मी वनदेवता बोलतोय। तुमच्या चांगल्या कर्मामुळे मी प्रसन्न आहे। मी तुमच्याकडे काही वेळासाठी राहणार आहे। जेवण तयार झाले की मला प्रसाद म्हणून द्या। ससा आणि माकड चकित झाले। त्यांनी फांद्याला ओळखलं नाही। दोघांनी नम्रतेने त्याला आमंत्रण दिलं आणि त्याला जेवण दिलं। फांद्याने स्वाद घेऊन सगळी भाजी खाल्ली आणि शेवटी ढेकर दिली। दुसऱ्या दिवशी तो अजून एका गुहेत गेला। यावेळी तेथे हरण आणि घोडा राहत होते। पुन्हा त्याच थाटात त्याने आपली वनदेवता कथा सांगितली। तिथेही त्याला चांगलं जेवण मिळालं। आता फांद्याची चलाखी सगळ्या जंगलात पसरू लागली। जेव्हा तो कोणाकडे वनदेवता म्हणून जाई, तेव्हा प्राणी त्याला अन्न देत। तो खुश झाला होता। पण काही प्राणी शंका घेत होते। एके दिवशी कोल्ह्याचा खरा चेहरा उघड करण्याचा कट मांडण्यात आला। वाघ, हत्ती, ससा आणि माकड यांनी एकत्र येऊन योजना आखली। माकड म्हणालं, आपण त्याला आमच्याकडे आमंत्रण द्यायचं आणि त्याच्या बोलण्यातून, वागण्यातून त्याला उघड करायचं। सगळ्यांनी योजना मान्य केली। दुसऱ्या दिवशी फांद्याला गुहेत बोलावलं गेलं। त्याला पुन्हा वनदेवता म्हणून आदर दिला गेला। पण यावेळी त्याच्यासमोर वेगळंच जेवण ठेवलं होतं। एक वाटीत तिखट मिरच्यांची चटणी आणि दुसऱ्या वाटीत कोरडे कडधान्य। फांद्याने एक घास घेतला आणि लगेचच ओरडला, अरे बापरे, हा हा हा, हे काय? एवढं तिखट? आग सुटली माझ्या तोंडाला। वाघ उठून म्हणाला, वनदेवतांना तिखट कसं लागू शकतं? तुम्ही कोल्हाच आहात ना? हत्तीने फांद्याला आपल्या सोंडेने उचललं आणि त्याच्या अंगावरील झाडपाला काढून टाकला। आता सगळ्यांना कळलं की तो फसवणूक करणारा कोल्हा होता। सगळ्या प्राण्यांनी त्याला खूप फटकारलं। वाघ म्हणाला, तू आमचा विश्वासघात केला आहेस। त्यामुळे तू काही दिवस जंगलाबाहेरच राहशील। जंगलात परत यायचं असेल तर प्रामाणिकपणा घेऊन यायचं। फांद्या लाजला, त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली। तो म्हणाला, मला माफ करा। मी असे करायला नको होत। पण मी भुकेपायी चुकीचं वागलो। पण आता मला समजलं की खोट बोलून काही मिळत नाही, कधीच लबाड बोलू नाही।
फांड्या जंगलाबाहेर गेला आणि काही महिन्यांनी मेहनत करून स्वतःच्या श्रमावर जेवण मिळवायला लागला. हळूहळू त्याने प्रामाणिकपणे वागायला सुरुवात केली. एक दिवस त्याने जंगलात परत येऊन सर्वांशी माफी मागितली. यावेळी सगळ्यांनी त्याला स्वीकारलं, कारण त्याच्या डोळ्यात पश्चात्ताप आणि हृदयात बदल होता. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की फसवणूक करून तात्पुरतं यश मिळू शकतं, पण शेवटी प्रामाणिकपणाच टिकतो. खोटं बोलून कोणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो, पण तो विश्वास एकदा तुटला की पुन्हा मिळवणं कठीण असतं.